सातारा स्वाभिमान दिनाचा कार्यक्रम राजसदरेवरती अजिंक्यताऱ्यावरती 12 जानेवारीला साजरा करण्यात येणार आहे। त्यासाठी या कार्यक्रमाच्या समितीची बैठक सातारा नगरपालिकेच्या सभागृहात झाली। इथं विविध पक्षांचे विविध संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते। या सर्वांच्या वतीने मी सातारकरांना आवाहन करतो की 12 जानेवारीला सकाळी 7 वाजता अजिंक्यताऱ्यावरती या कार्यक्रमाला आपलं आद्य कर्तव्य समजून उपस्थिती लावावी। आज सातारकर म्हणून आपण स्वाभिमानाने सांगू शकतो की सातारा शहराची स्थापना ज्यांनी केली ते शाहू महाराज, त्यांचा आपल्याला विसर पडलेला आहे। त्यांचा आज आपण कुठल्याही कार्यालयात गेलो तर ते कसे होते, त्यांचा फोटो नाही, त्यांची मूर्ती नाही आणि त्यांच्या कुठल्याही पराक्रमाबद्दल आपल्याला माहिती मिळत नाही। तर हे शाहू महाराज आपल्याला लोकांपर्यंत पोहोचवायचे आहेत, सातारकरांपर्यंत पोहोचवायचे आहेत। त्यासाठी सर्वांनी शाहू महाराजांबद्दल जाणून घेण्यासाठी व त्यांना आदरांजली वाहण्यासाठी त्यांच्या ज्या दिवशी त्यांचा राज्याभिषेक झाला होता अजिंक्यताऱ्यावरती, त्या दिवसाचं स्मरण करण्यासाठी अजिंक्यताऱ्यावरती यावं असं मी समितीच्या वतीने आपल्या सर्वांना आवाहन करतो। गेली 12 वर्ष स्वाभिमानी दिवस म्हणून सातारकर साजरा करतात किल्ले अजिंक्यताऱ्यावर। यावर्षी मोठ्या उत्साहात मोठ्या प्रमाणावर सातारकरांनी तो साजरा करायचं ठरवलेला आहे। खरं तर स्वराज्याचा इतिहास अटके पार घेऊन जाणाऱ्या छत्रपती शाहूराजांना मानवंदना देण्यासाठी समस्त सातारकरांनी, सातारा जिल्ह्यातील सर्व मराठ्यांनी आणि सर्व मावळ्यांनी राजसदरेवर सकाळी मानवंदनेला यायलाच हवं। येत आहे ना सगळेजण? कारण तिथं येऊन आपण हा स्वाभिमान दिवस मोठ्या उत्साहात साजरा करूया आणि यापुढं हीच परंपरा आपल्या पुढच्या पिढीलाही चालवायला वारसांना पण आपण घेऊन येऊया। आपण येत आहे, आम्ही वाट पाहतो।